नागपूरमध्ये आज मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे आणि त्यामधलीच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। एकनाथ शिंदे यांच्या टीममध्ये 5 मंत्र्यांना पुन्हा संधी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 6 नव्या आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळेल अशी सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळते। शिवसेनेच्या 3 मंत्र्यांचा पत्ता कट असेल अशी माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळते। दीपक केसरकर, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जाते। गृहनिर्माण आणि पर्यटन खातं हे शिवसेनेकडे राहील अशी माहिती सुद्धा सूत्रांनी दिलेली आहे। तर कोणत्या 5 मंत्र्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। शिवसेनेच्या 5 मंत्र्यांना पुन्हा एकदा संधी दिली जाणार आहे। उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील यांना संधी मिळणार आहे। त्याचबरोबर दादा भुसे, संजय राठोड यांनाही मंत्रिपदी संधी मिळणार असल्याची माहिती मिळते। तर आता कोणत्या मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे पाहूयात। दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तर कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। संजय शिरसाट, भरत गोगावले, प्रकाश आंबेडकर या नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती मिळते। तसंच योगेश कदम, आशिष जयस्वाल, प्रताप सरनाईक यांनाही संधी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते।